आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत आजच्या ठळक घडामोडींवर। फ्रान्सच्या जलतरणपटूने ऑलिम्पिक ज्योत शांत केली। 15 दिवसांच्या क्रीडा प्रदर्शनानंतर समारोप सोहळ्यात पॅरिस ऑलिम्पिकचा ध्वज लॉस एंजेलिसकडे सुपूर्द करण्यात आला असून पुढील 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा या लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहेत। पॅरिसमधील स्टाड दे फ्रान्स स्टेडियमने भव्य कॉन्सर्ट हॉलचे स्वरूप प्राप्त केले होते। 15 दिवसांच्या क्रीडा प्रदर्शनानंतर समारोप सोहळ्याने पॅरिस ऑलिम्पिकचा ध्वज लॉस एंजेलिसकडे सुपूर्द करण्यात आला। 2 आठवड्यांपूर्वी सेन नदीवर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात फ्रान्सच्या स्थापत्यकलेचा सुंदर देखावा पाहायला मिळाला होता। त्याचप्रमाणे समारोपाची संध्याकाळही अद्भुत होती। समारोप सोहळ्याची सुरुवात मार्सी पॅरिस या फ्रेंच शब्दाने झाली, ज्याचा अर्थ आभारी असा होतो। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्ण पदके जिंकणारा फ्रान्सचा जलतरणपटू लिओन मार्शाने ऑलिम्पिक ज्योत शांत केली। 205 देशांच्या ध्वजवाहकांनी स्टेडियममधील नकाशावर प्रदक्षिणा घातली। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी खेळाडू व स्वयंसेवकांचे आभार देखील मानले। पॅरिसचे महापौर यांनी ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजेलिसच्या महापौर कॅरेन बास यांच्याकडे सुपूर्द केला। पुढील 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा या लॉस एंजेलिसमध्ये रंगणार आहेत।